महारेरानी त्यांच्या स्कोपच्या बाहेर जाऊन नवीन एक ऑर्डर दिलेली आहे आणि ती ऑर्डर रिटायरमेंट होमची आहे. ऑर्डर नंबर 55 मध्ये रिटायरमेंट होमसाठी काही नियम महारेरानी दिलेले आहेत आणि ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बिल्डर बऱ्याच वेळा वयोवृद्ध लोकांसाठी काही प्रोजेक्ट्स तयार करतात आणि त्याचा ॲडव्हर्टाइजमेंट असं होतं की इथे वयोवृद्ध लोक सगळ्या सोयी सुविधांबरोबर राहू शकतात. बऱ्याच वेळा आपण अशी ॲडव्हर्टाइजमेंट ऐकतो की हे प्रोजेक्ट रिटायरमेंट होम आहे. अशा वेळेस त्याचं सँक्शन देखील रिटायरमेंट होम म्हणूनच झालेलं असतं. सँक्शनिंग अथॉरिटी प्लॅन सँक्शन करताना रिटायरमेंट होम म्हणूनच त्याचं अप्रूव्हल देते. महारेरानी त्यांच्या स्कोपच्या बाहेर जाऊन काही नियम दिलेले आहेत. हे प्रोजेक्ट रेरामध्ये रजिस्टर करत असताना हे नियम फॉलो केले गेलेले आहेत का हे आता रेरा अथॉरिटी चेक करणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण रिटायरमेंट होमसाठी कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी रेरा अथॉरिटी चेक करणार आहे ते बघूया. पहिल्यांदा सर्क्युलरमध्ये काही पॉइंट्स दिलेले आहेत. म्हणजे बिल्डिंग कशी असावी, त्याचे कॉरिडोर्स कसे असावे, लिफ्ट कशी असावी, लाईट्स कसे असावेत, रस्ते कसे असायला पाहिजे. त्याचप्रमाणे फ्लॅटमध्ये आतमध्ये काय सोयी सुविधा असल्या पाहिजे हे देखील महारेरा अथॉरिटीने या सर्क्युलरमध्ये सांगितले. एक एक मुद्दा सविस्तर बघूया. आता रिटायरमेंट होममध्ये बिल्डिंगच्या एम्युनिटीज काय असाव्यात. त्यामध्ये स्टेअरकेस असतील तर त्या प्रशस्त असल्या पाहिजेत. त्या स्टेअरकेसमधलं अंतर कमी असलं पाहिजे. त्या प्रोजेक्टमध्ये जी लिफ्ट असेल ती लिफ्ट अशी असायला पाहिजे की त्या लिफ्टमध्ये एखादं स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर व्यवस्थित बसली पाहिजे. त्याच्यासाठी पुरेशी जागा असली पाहिजे. त्यानंतर या प्रोजेक्टमध्ये ग्रीन बिल्डिंग्सचे नॉर्म्स पण फॉलो केले पाहिजेत. वयोवृद्ध लोक तिथे जर राहणार असतील तर ते प्रोजेक्ट प्रदूषण मुक्त असलं पाहिजे. ह्याच्यामध्ये भरपूर ग्रीनरी असली पाहिजे. या प्रोजेक्टमध्ये रॅम्प्स देखील असले पाहिजेत. असे रॅम्प्स की जे डायरेक्ट प्रोजेक्टच्या लॉबीपर्यंत पोहोचतील. ॲम्ब्युलन्स येणार असेल किंवा कुठल्या गाड्या येणार असतील तर त्यांना प्रशस्त जागा राहिली पाहिजे. हे सगळं झालं बिल्डिंग बद्दल किंवा प्रोजेक्ट बद्दल. आता या प्रोजेक्टमध्ये तुम्ही फ्लॅट विकत घेतला तर त्या फ्लॅटमध्ये रिटायरमेंट होमच्या दृष्टीने काय गोष्टी असायला पाहिजेत ते देखील महारेरानी सांगितलं. आता ह्या फ्लॅटमध्ये किचन असेल तर त्या किचनमध्ये कुठल्या गोष्टी असायला पाहिजेत ते आता बघूया. हे आपण बघितलं प्रोजेक्ट बद्दल. आता या फ्लॅटच्या किचनमध्ये गॅस लीक डिटेक्शन सिस्टीम असणं गरजेचं आहे. या फ्लॅटच्या बाथरूम्समध्ये हँडल्स असणं गरजेचं आहे. ते हँडल्स एवढे मोठे पाहिजेत की त्याला ग्रिप व्यवस्थित आली पाहिजे. या फ्लॅटच्या डोअर्सला जे हँडल्स लावले जातील त्या हँडल्सचा साईज नॉर्मल हँडल्सपेक्षा मोठा असला पाहिजे. या फ्लॅटमध्ये फर्निचर ठेवायला मुबलक जागा असली पाहिजे. त्याच पद्धतीने या अशा रिटायरमेंट होमच्या प्रोजेक्टमध्ये सेफ्टी मेजर्स घेतले गेले पाहिजेत. इथे ॲम्ब्युलन्स, जवळपास हॉस्पिटल किंवा प्रोजेक्टमध्ये एखादं क्लिनिक असणं गरजेचं आहे. मुबलक CCTV कॅमेराज असणं गरजेचं आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. याच आणि अशा अनेक नवीन ऑर्डर्स महारेरा नेहमी देत असतं. रेराबद्दल अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कळवा किंवा तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट देखील करू शकता.